पण तरी मी आटोपतं घेण्याचा प्रयत्न करतो. पण मी विस्कळीत बोलीन. ही धमकी मी नेहमीच माझ्या श्रोत्यांना दिलेली असते. बोला बोला असं म्हणतो. ओके. कारण की बोलता बोलता आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करत असतो आणि माझे स्वतःचेच विचार अनेक गोष्टींबद्दल पक्के झाले नाहीत असं मी म्हणणार नाही, पण ते बदलत असतात सारखे. म्हणजे माझे काही जवळचे मित्र मला विचारतात की असं कसं तुझा एक निश्चित काही विचार नाही. म्हटलं नाही, बदलतो बाबा, माझं तसंच नाही राहत, सारखं बदलत असतो मी. पण मी काय करणार त्याला, आज जे वाटलं ते नाही उद्या वाटणार मला असं. पण तो हे होत असताना माझ्या असंही लक्षात की काही मूलभूत गोष्टींबद्दल माझे जे विचार होते, माझे विचार परिपक्व झाले असं काही म्हणणार नाही. कारण मला वाटत नाही की एका आयुष्यात किंवा 10ही आयुष्यात काही विचार अगदी परिपक्व झाल्यानंतर मग पुढे काय होत असेल. मग दुसरा विचार सुचतो की काय असे 3-4 विचार असतात का जगताना, की 30-40 असतात. एकच असतो असं मला वाटतं. एक मोठा विचार असतो, त्याच्यात सगळे बाकीचे छोटे छोटे विचार आलेले असतात. त्याच्यामुळे परिपक्वता होणं हे फक्त कदाचित संतांच्या बाबतीत घडलं असेल, ज्ञानेश्वरांच्या बाबतीत घडलं असेल, झालं असं म्हणत नाही मी. करंदीकरांची जी अमृतानुभवाची त्यांनी केलेल्या आधुनिकीकरणाच्या अमृतानुभवाची प्रस्तावना वाचा. त्यांनी ज्ञानेश्वराला सांगितलं आहे की तुम्ही फारच बाबा प्रतिमांचा पसारा म्हणता खणखणीतपणे. तर हे करत असताना मला आधी प्रभाकरबद्दल बोलतो मी. प्रभाकरची माझी ओळख, मी त्याला प्रभूच म्हणतो. प्रभूची गमला मनी तोषला असं आहे. मी गाणं म्हणून दाखवतो नाट्यसंगीत. त्याची माझी कधी कुठे भेट झाली ते मला आठवत नाही, पण प्रदीर्घ काळ आम्ही एकत्र राहिलो अहमदाबादमध्ये एक वर्कशॉप होतं, चित्रकारांचं होतं. मला फोन आला धुमाळचा आणि कन्नडचा असा की अरे इथे आर्टिस्ट लोकांचं वर्कशॉप आहे. माझं इंग्रजी कच्चं, त्यामुळे आर्टिस्ट म्हणजे मला वाटलं की सगळ्या प्रकारचे आर्टिस्ट, गाणारे, नाचणारे, लिहिणारे, तर तू येच नाही म्हणून मग मी गेलो तर तिथे एकच लेखक मराठीत लिहिणारा, आणि बाकी अकबर पदमसी, भूपेन खक्कर, अर्पिता सिंग, अच्युतन, प्रभाकर कोल, 15 लोक होते. हे सगळे मांडियाळी सगळ्यांची. सकाळी 8ला कामाला लागायचे, रात्री 8पर्यंत दिवसभर त्यांचं काम चाललं. माझं काम मला कळेना, पण माझ्या दृष्टीने ती सुवर्णसंधी होती. मी तर घाबरलो खरं म्हणजे पहिल्या दिवशी फारच घाबरलो की एवढ्या मोठ्या लोकांशी मी बोलणार काय. संध्याकाळी मग जरा तीच माणसं उकलायला लागली आणि दोचलेली. पण त्या काळात मी प्रभाकरचं काम विशेष जवळून पाहिलेलं, कारण आमची ओळखही होती आणि मला त्याच्या कामाबद्दल प्रथमपासूनच जिव्हाळा होता. कारण तो अमूर्त चित्रकार आहे, मला अमूर्ततेबद्दल फार आकर्षण आहे. तेव्हा चित्रकलेचा साधारण आवाका आणि चित्रकार कसं काम करतात ते मी पाहिलं. ॲटवर्क, रंगलेपन हा प्रकार काय नुसतं ऐकून खूप असतो, प्रत्यक्षात पाहणं आणि त्याचे क्षणाक्षणाला पळापळाला बदलणारी त्याची संपूर्ण त्याची रूपाकृती पाहणं हा एक वेगळा अनुभव असतो. आणि केवढा मोठा कॅनव्हास होता तो, त्या दरवाजाचा दुप्पट कदाचित मोठा कॅनव्हास असेल तो. एवढा कॅनव्हास तो 8 दिवस गडी रंगवत होता मस्तपैकी. ते मी पाहिलं. हा माझं शिक्षण होतं. मुळात मला तुम्हाला हे सांगायला पाहिजे, विस्कळीत बोलण्याची मी परवानगी घेतलीच आहे की मराठी माणूस हा रंगांधळा, चित्रांधळा आहे. मराठी माणसावर चित्रकलेचे संस्कार नाहीत, बंगाली माणसावर आहेत. म्हणजे महाराष्ट्रात चित्रकार झाले नाही असं नाही. बंगालमध्ये अबनींद्रनाथ झाले, नंदलाल बोस झाले, रवी बाबूंनी उशिरा पण काम केलं आहे, पण त्याचा संस्कार बंगाली मनावर आहे. आपल्याकडे मोठे चित्रकार झाले पण त्यांचा संस्कार आपल्यावर झाला नाही. म्हणजे कितीतरी काळ अजूनही मला वाटतं अनेक लोक तर रविवार मॅथच गुंतले आहेत किंवा मग मुळगावकर, दलाल यांच्यात गुंतलेले आहेत. आम्हाला महाराष्ट्रातले मोठे चित्रकार माहीतच नाही अशी परिस्थिती आहे. याचं कारण असं कळलं की चित्रकलेचा संस्कार मराठी मनावर कधी होतच नाही. त्यातून मी खेड्यातला, सुदैवाने माझ्या घरातली माणसं खूप शिक्षित होती आणि घरात वाचन आणि संगीत या 2 गोष्टींचं म्हणजे अक्षरशः राबता होता आमच्याकडे. त्या काळात मोठे गायक घेऊन राहून गेलेले आहेत. त्यामुळे गाणं माझ्या जन्मल्या क्षणापासून माझ्या कानावर पडलं. त्यामुळे गाण्याचा आणि माझा संबंध किंवा वाचनाचा, पुस्तकांचा माझा संबंध हा खूप
दाट होतात. चित्रकलेबद्दल मला फारशी माहिती नव्हती. म्हणजे मोठे मोठे चित्रकार असतात हे मला माहीत होतं. इंग्रजी साहित्यात उल्लेख सतत येतातच. परंतु चित्रकार माहीत असणं वेगळं आणि त्यांच्या कामाची माहिती होणं वेगळं आणि त्याचं मर्म कळणं वेगळं. 17-18 वर्षाचा असताना नागपूरला आल्यानंतर पुन्हा संगीतच कानावर पडू लागलं. नागपूरला गाण्याचं खूप आहे, त्यामानाने चित्रकलेचं नाही. जरी रजा नागपूरला राहिले तरी पुढे माझी रजांची भेट झाली. पाश्चात्य संगीताची माझी ओळख नागपुरात झाली. पुढे मग प्रभाकरच्या साहित्यात संगतीत मी आलो. आम्ही काही खूप एकमेकांशी बोललो असं नाही चित्रकलेबद्दल किंवा कुठल्याही कलेबद्दल मी खूप बोललो आहे असं नाही. तुम्हाला माहिती असेल की 2 चित्रकार भेटले की कशाबद्दल बोलतात? चित्रकलेबद्दल बोलतात का नाही? रंग आणि पेंट यांच्या किमतीबद्दल त्यांची चर्चा चाललेली असते. पण न बोलता पुष्कळ गोष्टी कळतात, त्याच्या कामातून कळतात. आणि तो फारच काय म्हणायचं त्याला सुशील सभ्यग्रस्त असल्यामुळे माझा त्याच्यावर परिणाम आहे असं वगैरे तो सांगतो. माझी ही अवकात नाही आहे प्रभाकर, तो की असं बोलू नये 4 चौघात. ह्या निमित्ताने मी पुढे आणखी जाणार आहे आणि मी जर प्रयत्न करतो काय बोलता येते. त्यानंतर त्याचे मोजेत लेख आधीपासूनच येत होते अशी माझी समजूत आहे. आणि ते लेख मग ती निष्ठेने वाचत असे. आणि ते लेख वाचता वाचता माझ्याकडे एक वेगळी दृष्टी मला मिळत गेली. म्हणजे त्याच्या आधी रणजित होसकोटे किंवा ही सगळी माणसं इंग्रजीत लिहिणारी वाचली की आता याचं परत इंग्रजीत कोण भाषांतर करणार असा मला प्रश्न पडायचा. मला कळायचंच नाही ते. प्रभाकरचे लेख वाचले की हा माझ्यासारख्या सामान्य वाचकाला ज्याला चित्रकलेचं फारसं भान नाही, समज नाही, त्याला एक एक चित्रकार निवडून दरवर्षी त्याच्यावर तो नुसतं सविस्तर लिहित नाही, तो नुसती माहितीपर लिहित नाही, न बोलता त्यांच्या आतल्या गाठीत उलगडून दाखवतो. त्यांच्या निर्मिती प्रक्रियेची साधारण उकल आपल्याला करून देतो तो. आणि अत्यंत सहज सुंदर भाषेमध्ये, अशी सहज सुंदर भाषा लिहिता यावी असं प्रत्येक लेखकाचं स्वप्न असतं. पण आपण लेखक आहोत हे तो कधीच विसरत नसल्यामुळे तो कधी सहज सुंदर भाषा लिहू शकत नाही. प्रभाकर कोलतेची या भाषेमध्ये मला असं वाटलं की अरे आपण आता कधीतरी असं लिहायला पाहिजे. हे त्यांनी माझी तारीफ केली म्हणून मी त्याची करतो आहे असं तर समजू नका. म्हणजे यू स्क्रॅच माय बॅक अँड आय विल स्क्रॅच युअर्स असा काही मामला इथे नाही आहे. तर गुणावत असा शब्द मला म्हणजे काय सुंदर शब्द आहे हा मराठीत. कसं शब्द तो घडवत नाही, ते घडतात. मराठी भाषेला राजभाषा म्हणा किंवा काय ते नवीन मिळवायचं आहे आपल्याला. तर ती जेव्हा होईल तेव्हा होईल, त्याचा आपला संबंध काय? तुम्ही नवीन शब्द सहजगत्या किती देता भाषेला हे जास्त महत्त्वाचं आहे. तर असे त्या लेखनात एक 25 तरी शब्द मला नवीन सापडले जे मी सरळ सरळ वापरणार आहे. प्रभाकर, तुला अजिबात रॉयल्टी देणार नाही. तिथून मला चित्रकलेचं भान येऊ लागलं. मग सुधीर पटवर्धन भेटले, त्यांचं काम अगदी वेगळं आहे. त्याच्या आधी मग माझं मुंबई दिल्लीत खूप जाणं. नागपूरला आम्ही निरक्षर आहोत, आमच्याकडे चित्रकलेचे प्रदर्शन वगैरे होत नाहीत. फक्त सुधीर पटवर्धन एकदा घेऊन आले होते, त्याच्यामुळे जरा नागपूरचे लोक संध्याकाळच्या वेळेला कुठेतरी जायचं तर ते जाऊन यायचे. परंतु शहरांमध्ये माझं येणं जाणं सुरू झालं तेव्हा मी तैयब मेहता, मला माझी पृथ्वीला असायचे तैयबजी, त्यांची माझी गाठभेट झाली. त्यांचं काम मी पाहिलं. गायतोंडे यांची 2 चित्र मी रेखा सबनीस म्हणून माझी मैत्रिणी होती तिच्याकडे पाहिलं. हळूहळू बघत गेलो आणि मला दिसायला लागलं. आम्हाला आलानाकडे 2-3 तैयबजींची चित्र आहे ती पाहिली. आणि मला तैयबजी आवडायचे पण खूप, त्यांचं चित्र मला आवडतं. कारण रचनेच्या दृष्टीने जी अवघड दिसत असली तरी ती कुठेतरी आपल्याला कळत आहेत असं मला वाटायचं. त्यांचे रंग जवळचे वाटायचे. हे असं झालं. पण हळूहळू मला थोडासा माझा विकास झाला आणि माझ्या मूळच्या लेखनाच्या प्रेरणा बदलतसुद्धा मी ज्या दिशेकडे जाऊ लागलो त्या दिशेकडे जाणारे कलावंत मला जास्त आवडू लागले. कारण की म्हणजे आवडणारे कलावंत खूपच आहेत. म्हणजे मला मंजित बाबांचं खूप काम आवडतं, खूप आवडतं, ते अतिशय आवडतं मला. लक्ष्मण श्रेष्ठांचं काम मला आवडतं. मला जहांगीर सबावाला आवडायचं म्हटलं तर लोकांनी जरा असं की तुझी टेस्ट जरा, पण म्हटलं मला आवडतं आहे काय ते त्या कामामध्ये असं. याच्याकडे मी म्हणजे म्हटलं तर मी 2 तास बोलू शकतो, कारण आपण मूल्यमापनाला तत्पर असतो. स्वतःजवळ आपणच आपली मूल्यपट्टी तयार करून ठेवलेली असते. आपली किती तयारी याचा विचार न करता. आणि माझ्या मोजपट्टीत एखादा माणूस उंच किंवा भव्य ठरत असला तरी
तो तुझा वैयक्तिक प्रतिसाद आहे त्यांच्या कामाला असं समजून त्याचा आदर करायला पाहिजे. म्हणजे मूळ कलावंताचा आदर करायला पाहिजे. असो तर मला काम करता करता नाटकातून तर मी आता जवळजवळ निवृत्त होऊनही 15 वर्ष 20 वर्ष होऊन गेलेली आहेत. कारण मला नाटक हे माध्यम अपुरं वाटायला लागलं, फारच अपुरं वाटायला लागलं. मला असं वाटायला लागलं की एक तर ती दुसरी पात्र मी निर्माण करतो आणि मी त्यांचं जीवन जगतो वगैरे, ते सगळं ठीक आहे, या सगळ्या साहित्यिक भाषा आहेत. पण रचना चातुर्य त्याच्यात फार महत्त्वाचं असतं जास्त. आणि मला काय त्यात समाधान नव्हतं. तर आपल्याला काय वाटतं आणि काय हवं आहे याची काहीतरी आपण जरा शोध घेतला पाहिजे असं मला वाटू लागलं. आता अगदी सगळेच तुम्ही कलाव्यवहारात बुडालेले आहात म्हणून अगदी स्पष्टपणे आत्मस्तुतीचा दोष न घेता मला बोलता येईल. त्या काळामध्ये पुष्कळ पारितोषिकं मिळाली, एकामागोमाग सगळी पारितोषिकं मिळाली वगैरे, तरी मन काय माझं स्वस्त नव्हतं की म्हणजे याचा माझा काही संबंधच नाही असं वाटायचं. माझं आतलं जीवन जे आहे त्याचा आणि याचा काय संबंध आहे. अनुषंगिक गोष्टी आहेत. 50 वर्ष आली त्यात आणि पारितोषिकं तशीच मिळतात. माझ्या नावाचा उच्चारसुद्धा येत नाही साहित्य अकादमीला. मला जे अवॉर्ड दिलेलं आहे त्याच्याकडे महेश एल कुंचवार असं नाव लिहिलेलं आहे. तो त्यांच्या दृष्टीने एक वार्षिक व्यवहार असतो आणि माझ्याही दृष्टीने असं की मला हे मिळालं, पण माझे आतले प्रश्न जे आहेत ते तर आणखी गुंतागुंतीचे होत आहेत आणि कुठल्या जंगलात मी शिरतो आहे याचा काहीही संबंध नाही माझ्या जगण्याचा. तर मग काय आहे हे चाललेलं. प्रभाकरशी नाळ जुळण्याचं कारण असं की एक काय असतं की सर्व मिळालं आहे मग भौतिक अर्थाने असं म्हणतो आपण, तेच मिळणं म्हणजे कलावंत हा शब्द वापरताना मी घाबरतो. कारण की कोणाला कलावंत म्हणायचं असं मला वाटतं. मी स्वतः कलावंत म्हणून घेत नाही स्वतःला. कलावंत ही फार दुर्मिळ आणि फार भव्य गोष्ट आहे. मायकेल अँजेलो असतो कलावंत. आपल्याकडे केसरबाई होत्या गाण्याच्या क्षेत्रात म्हटलं तर. लेखकांमध्ये हिंदी साहित्य पाहिलं तर खूपच प्रेमचंदांना म्हणेन मी, फणीश्वरनाथ रेणूंना म्हणेन मी. असं काही मराठीत दिसत नाही. त्यामुळे आपण आपल्याला आवडतं ते करतो आहे, पण मी बाबा कलावंत असं समजून जो लिहायला सुरुवात करतो किंवा काम करायला सुरुवात करतो त्याच्यावर त्या शब्दाचं असं काही वजन पडतं आणि त्या शब्दाची अशी काही बेडी त्याच्या हातापायाला पडते की पुढे मग हातपाय उचलतच नाहीत. मुळात तुम्ही कलावंत म्हणजे काय, हे आपल्या समाजात कलावंत म्हणजे कायची तर फारच सुंदर. माझी चुलत बहीण अगदी तिनं लत्तासारखा आवाज आहे. म्हणजे ती सर्वसामान्य आवाज असतो. आर्टिस्ट आहे ती, रांगोळी चांगली करते, आर्टिस्ट आहे ती, फेविकॉलचा राजवाडा करतो, आर्टिस्ट आहे तो. सगळे आर्टिस्ट आणि सगळे आता तर सिरियल्स आणि सिनेमामुळे सगळे दिग्गज आणि प्रतिभाशाली. आता सामान्य माणूसच नाही महाराष्ट्रात. मी आणि प्रभाकर आम्ही दोघंच सामान्य माणसं. सगळे प्रतिभाशाली, ते काय खातात नाश्त्याला वगैरे पासून सगळं आपल्याला माहिती असतं. मी शिळी पोळी खातो, ते कसं सापणार ते. तर ते असो. तर प्रभाकरच्या तुला आता मी कधी बोललो नाही, कारण ह्या काही बोलण्याच्या गोष्टी नसतात आणि त्या पूर्णपणे व्यक्तही होत नाहीत. परंतु मला असं नेहमी म्हणजे गायतोंड्यांबरोबर नेहमी असं वाटायचं की काय शोधतो आहे माणूस. गायतोंड्यांची जीवनशैली वगैरे मला तेव्हा काही माहिती नव्हतं, पण त्या चित्रातून मला असं वाटत असे की कुठल्या अलौकिकाचा, कुठल्या अव्याख्येय, कुठल्या चिरंतन अनंत गोष्टीचा. मी देव म्हणत नाही. आजकाल काय अध्यात्म शब्द आवडले की तुम्ही ताबडतोब प्रतिगामी ठरता. त्याच्यामुळे मी घाबरतो. 4 चौकात असतील कोणी नवीन रॅडिकल इथे तर म्हणून मी आधी बोलतो. पण हा शोध आहे आणि तो गायकवाडांच्या याच्यातून मला जाणवत होता, जो प्रभाकरच्या आणि तो जेव्हा काम करीत होता तेव्हा तर ते मी पाहिलंच सगळं. तेव्हा मी फारसं बोलतही नव्हतो. आणि त्यांच्या कलेकडे जर जायचं झालं मला, अमूर्ततेकडे जायचं झालं मला, तर आधी मला असं वाटतं, कारण अमूर्तता ज्या कुठल्या
अवकाशच म्हणतो, मला दुसरा शब्द सुचत नाही, म्हणून बद्दल ही माणसं बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना संपूर्ण त्यांच्या कविता अवकाश आला तर त्या क्षणी ती काम थांबवतील. आणि मी काहीच येत नाही या वाक्यात म्हणून आम्ही लिहितो किंवा चित्र काढतो, त्यातल्या त्यात त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. ही धडपड आहे फक्त. इट्स जस्ट ॲन एफर्ट टू अंडरस्टँड व्हॉट द होल बिझनेस ऑफ कॉस्मॉस इज. तर तो अवकाश असा, आणि तिथे जाण्याचा प्रयत्न काही कलावंत करतात. आणि ही जी एक मूलभूत तहान आहे काही लोकांमध्ये, अगदी अंतर्घटापर्यंत ती तहान असते. हे सगळं माझ्या बुद्धीला कळलं आहे म्हणून सांगतो आहे, माझा अनुभव आहे असं समजू नका. हे फक्त बुद्धीवर कळलं इथपर्यंतच आहे, पुढचं मला अजून झालं नाही आहे काही. तर अगदी अंतर्घट्ट तिथे शोष पडलेला असतो की हे मला समजलं पाहिजे, हे मला समजलं पाहिजे. आता हे समजायचं तर जे पूर्णपणे निरामय आहे, जे पूर्णपणे पाप पुण्य, बरं वाईट, सुख दुःख याच्या पलीकडे हे सगळंच पोटात घेणारं जे आहे, त्याला न रंग न रूप न, हे जे काही आहे, इट्स टोटल प्युरिटी. शुद्धतेशिवाय तिथं काहीच नाही. तिथं पोचायचं तर मग मला तसं व्हायला पाहिजे. मला साधीच कला कळत नाही, तर ही कला कशी करणार? साध्या कलेकडे जाताना सुद्धा मला काहीतरी माझ्यावर गाठोड असतं, कंडिशनिंग खूप. त्याच्यात सामाजिक तुला हा त्रास कधी झाला आहे का? मला माझ्या लेखनात सामाजिक बांधिलकी, अवतीभोवतीचे ज्वलंत प्रश्न वगैरे, शोषितांबद्दल दुःख असं काही नसल्यामुळे मी एक अतिशय वाईट आणि प्रतिगामी लेखक आहे असं मला अनेक वर्ष सांगण्यात आलं. प्रभाकरला ते लोक काय म्हणतात मला माहिती नाही. चित्रकारांना जरा सूट देतात मला वाटतं, ते लेखकाला देत नाहीत. असो, तर तिथे जायचं तर तितकं निरामय तुम्हाला व्हायला पाहिजे तितकं, कारण त्याच्यात मिसळायचं तर तुम्हाला तसं होत आलं पाहिजे. ते काय तुम्हाला इन्व्हाइट करीत नाही. हा प्रयत्न मला गायतोंडेंच्या आणि प्रभाकरच्या कामात सतत जाणवत असतो. एक फार सुंदर ओवी आहे भावरामायणातली, मी एका ठिकाणी ओटे केली. देखणे देखिजे देखणेनी, देखणे होऊनी सर्वांगी. देखणे देखिजे देखणेनी, देखणे होऊनी सर्वांगी. तुम्ही स्वतःच ते व्हा तर तुम्हाला ते कळेल. तर तुम्ही ते स्वतःच तेव्हा म्हणजे इट्स अल्टिमेटली अ मॅटर ऑफ प्युरिफिकेशन. कलावंत, प्रतिभा, अमुक तमुक हे गोष्ट फॉरगेट दॅट. आम्ही निर्माण केलेले शब्द आहेत आणि सैलपणाने वापरतो. जसं दिग्गज, प्रतिभावान, तसे कलावंत, प्रतिभा, अमुक तमुक वगैरे. त्याचा विचार ह्या व्यवहारात गुंतलेला माणूस करतो असं मला वाटत नाही. वेळच कुठे आहे त्याला. आणि हे काही एकदम होत नाही याची माझी समजूत आहे. घोटाळे काय होतात की मी फार आटोपतं थोडक्यात कॅप्सूलमध्येच बोलण्याचा प्रयत्न करतो आहे की मला फार तुम्हाला त्रास द्यायचा नाही. प्रभाकर, माझ्या डोक्यात ते कसं आलं, मग तू हा बोलत होता रवी तेव्हा स्पेस आणि अवकाशाबद्दल बोलताना, तर माझ्या डोक्यात हा विचार गेली 20 वर्ष तरी आहे की अवकाश आणि समय, अवकाश आणि काळ यांच्यावर एक असा इन कॅमेरा सेमिनार घ्यावा की जिथे 1-2 चित्रकार आहेत, एखादा व्होकलिस्ट आहेत, एखादा पर्कशनिस्ट आहे, एखादा लेखक आहे, एखादा अभिनेता आहे. त्या सगळ्या 4 लोकांनी बसून त्यांना त्यांच्या कलेमध्ये अभिनय, अवकाश आणि वेळ, काळ हे कसे प्रतीत झाले का इथपासून याच्यावर बोलावं. काही साम्यस्थळ सापडतात का, काही विरोधी गोष्टी असतात का, काही आश्चर्यकारक नवीन शोध असतो का, हे सगळं कुठेतरी रेकॉर्ड व्हायला पाहिजे. पण हे करणार कोण? पैसे लागतात. तेवढे पैसे कोणा संस्थेजवळ नाही की ज्यांच्याजवळ आहेत त्यांना याच्यात रस नाही. मला बेबीताई घाटे म्हणायचे की अहो आपण एक करूया ना, ते गेले. मीही 83 वर्षाचा आहे, रवी लक्षात ठेव. तर हे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. असो, मी मूळ विषयाकडे येतो. कलावंत आपण आहोत असं कधी लोकांना वाटू लागतं बाबा, असं मला नेहमी प्रश्न पडतो. माझ्याजवळ एक काहीतरी हुनर असतो, हुनरच म्हणतो मी.
म्हणजे कौशल्य पण म्हणत नाही ते. मग पुढे हुनर असतो, गळा चांगला आहे, चांगली म्हणतो गाणी वगैरे. मग सुरू होतं. मग 1-2 शंकरनगरच्या आमच्या गल्लीतल्या स्पर्धेत बक्षीस मिळतं. हुनरबाज आहे मुलगा, गिट्टी दांडूही चांगली खेळतो आणि गातोही वगैरे असं. पुढे हळूहळू जरा मी गंभीरपणे पाहू लागलो की माझ्या हुनरचं कौशल्यात रूपांतर होतं. कौशल्यात आल्यानंतर मी मूर्ख असलो तर चांगलं झालं. आपल्याला आता कौशल्य, उत्तम गाणी म्हणतो आपण आता, सारेगमपमध्ये आपली हजेरी पोचलो. तर अशा माणसाबद्दल बोलण्याचं कारण नाही. पण ते कौशल्याची परिसीमासुद्धा गाठतात माणसं. थोर वादककार होतात, थोर गायक होतात, थोर चित्रकार होतात आणि तिथे त्यांना भौतिक पातळीवरचं जे असतं सगळंच मिळतंही. आणि त्यांना असं वाटलं की, आणि समाजाने तुम्हाला महान कलावंत म्हणून शिक्का दिलाच आहे, मास्क दिलाच आहे. तो मास्क आपण लावतो आणि दे आर व्हेरी हॅपी विथ वॉट आर, त्यांची भूक शमली म्हणजे मुळात होती का, इथपासून मला शंका पडतात. मला फार मोठ्या मोठ्या लोकांबद्दलही शंका आहे, त्याच्याबद्दल मला माफ करा. स्थिरावत नसते. नाही तर समान राष्ट्रपतींकडे मला जेवायला बोलावल्याच्यात इतका आनंद वाटतो कलावंताला, गायतोंडे चुकूनही गेले नसते. ते त्या मळक्या खोलीमध्ये याच्यात बरसातीत राहायचे, धूळ दे, याच्या लेखामुळेच मला कळलं. या बाह्य गोष्टींमध्ये जर मी माझ्यावर कलावंत, हे बघा ह्या सगळ्या दिलेल्या गोष्टी असतात. तुम्ही मला कलावंत म्हणणं, तुम्ही मला चित्रकार म्हणणं, तुम्ही या दिलेल्या गोष्टी आहेत आणि त्यावर आम्ही जगत असतो, असं जर परिस्थिती असेल तर मग आतली तहान काय आहे ती लागणारच नाही आम्हाला. हाही टप्पा उलटतो. आणि जेव्हा आपण इतकं 30-40 वर्ष मेहनत करावी लागते महाराज, असं नाही की माझ्याजवळ प्रतिभा आहे. अरे हो, पण प्रतिभेला तपश्चर्या लागते. तपश्चर्याची झळाळी आल्याशिवाय त्या प्रतिभेला काही अर्थ नाही. आणि तपश्चर्या अनेक प्रकारची असते. जगण्याची तपश्चर्या मुळात, तुम्ही कुठली मूल्य सांभाळली ती सांभाळण्याची तपश्चर्या ही गोष्ट वेगळी. परत अखंड वाचन, अखंड प्रवास, एक्सपोजर टू पेंटिंग, एक्सपोजर टू ग्रेट म्युझिक, ईस्टर्न, वेस्टर्न, चायनीज म्युझिक इज म्युझिक, हे सगळं करत राहावं लागतं. मला ते करण्याची गरज वाटली कारण मी खेड्यातून आलेलो, अगदीच लहानसं खेडं. मी शहरात आल्यानंतर आय ऑलमोस्ट बिकेम ए ड्रॉपआउट. म्हटलं चला परत आपल्याला काही झेपणार नाही. नागपूर मला पॅरिस वाटायचं तेव्हा. आघाडीतच प्रथम बसलो. आणि माझ्या वर्गात इंग्लिश लिटरेचरमध्ये सगळी पारशी ख्रिश्चन मुलं, फार इंग्रजी बोलणारी. तर मला काही यायचं नाही, मला पळायचो, काही जमणार नाही. तर माझा एक बत्तीवाला म्हणून पारशी मित्र होता, तो माझा दोस्त झाला समाव. तो म्हणाला की डोंट रन अवे मॅच, कम ऑन, बी हिअर अनदर 2 years अँड इट विल बी अ प्रॉब्लेम. त्याने मग त्याच्या आईने मला इंट्रोड्यूस केलं पाश्चात्य संगीतामध्ये. तो भेटला नसता. आणखी माझा जस्सी म्हणून मित्र होता, सरदार, त्यांनी मला अनेक गोष्ट. हे 2 मित्र नसते तर कदाचित मी पळून गेलो असतो नागपूरून. पण मग मला हे कळलं की मला स्वतःला काहीच माहीत नव्हतं, तयार करायला पाहिजे स्वतःला. वाचा, पहा, ऐका. तेव्हा काही यूट्यूब नव्हतं, काही नव्हतं. एक पुस्तक घ्यायचं, युनिव्हर्सिटी लायब्ररीतून 4 दिवस जायचे. पण ते केलं आम्ही. आणि हे काय कोणावर उपकार नव्हते, स्वतःला वाढवण्याचा तो प्रयत्न होता. पण ह्या पातळी आपण करत राहत असताना आपण जी माध्यम निवडलं आहे, प्रभाकरने चित्र निवडली आहेत, मी लेखन निवडलेलं आहे, ते घेऊन पुढे जाताना जसजसे पुढे जाऊ लागतो आपण तसतसं लक्षात येतो की आपण फारच कमी पडतो. या माध्यमाच्या मागण्या फारच जास्त मोठ्या आहेत. कलावंत त्याच्या निवडलेल्या माध्यमापेक्षा मोठा कधीच नसतो. अगदी सत्यजित राय किंवा आणखी कोणी मोठी कला, बाला सरस्वती वगैरे भारतात वगैरे, त्यांच्या माध्यमापेक्षा मोठी नव्हती ती. भरतनाट्यमपेक्षा बाला सरस्वती मोठ्या होत्या. आपल्या नर्तकांमध्ये बाला सरस्वती मोठ्या होत्या. कारण नृत्य आधीही होतं, त्यांच्या वेळेलाही होतं आणि अजूनही आहे. माझे योगदान चित्रकलेला, माझे योगदान साहित्याला, असं वगैरे लोक सांगतात. तर तू कसलं योगदान बाबा रे, ते आपण काही देत नाही कलेला, तिला काय गरज नाही आपली. मिळालंच तुम्हालाच काही मिळतं, तुमचा थोडा बहुत विकास होतो, तुम्हाला थोडं अनुभव मिळतात. करंदीकरांनी एक फार छान हे लिहिलेली आहे, कविता नाही आहे ती, याला आठवत असेल. इथे सगळे सभ्य लोक बसले आहेत तरी मी ते सांगतो की एक माणूस समुद्रात मुतला आणि म्हणू लागला की माझ्या मुतण्यामुळे समुद्राची हे वाढली, उंची वाढली.
हां, आयुष्यभर मोजत राहिला समुद्र. तर मुळात जो शोधालाच निघालेला आहे त्याच्या डोक्यात हे गैरसमज नसतात की आपण कलावंत आहोत आणि आपण काही निर्माण केलेलं, आपण काही दिलेलं आहे समृद्ध, त्याच्यासाठी नाहीच आहे ते. हा उद्योग सगळा आहे तो स्वतःचंच काहीतरी बरं व्हावं आतून म्हणून आहे. आणि ही खूण मला जेव्हा वळवळी जिथेची दिसते, संगीतात दिसते, क्वचित साहित्यात दिसते, चित्रकलेत 2-3 नमुने मी तुम्हाला सांगितले, तेव्हा मग मी आपोआप तिथे एक आंतरिक ओढ असते ती, म्हणून मी ओढला जातो. मला खूप ज्ञान आहे चित्रकलेचं असं मला वाटत नाही. माझं ज्ञान तसं प्राथमिक पातळीवरचं आहे. प्रभाकरनी ते माझ्यासाठी सोपं केलं आणि अत्यंत मूलभूत आणि खोल कल्पना त्यांनी माझ्यासाठी सोप्या केल्या. आणि मला नेहमी वाटतं की हे तर पॅरलल आहे, मग याची साम्य मी लेखनामध्ये दाखवू शकतो. इतकं ते वरवर म्हणजे डिसेप्टिव्हली सिम्पल असं म्हणतात ना इंग्लिशमध्ये, तसं ते आहे. जास्त वेळ विचार केला तर कळतं की तसं सोपं नाही. पण इतकं सोपं लिहिण्यासाठी त्यामध्ये पूर्ण बुडालेलं असलं पाहिजे माणूस. आता मौन म्हणजे काय हे सांगायला तुम्ही जर 5,000 शब्द घेत असलात तर काय खरं नाही. बुद्धाची गोष्ट आहे ना, बुद्धाला त्याच्या शिष्याला की मौन म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, तर ते मौन राहिले, काही बोलले नाही. म्हणून बोला ना, सांगितलं तुला मी. कलावंताचं नातं आपलं असं असलं पाहिजे. तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की प्रभाकरच्या किंवा कुठल्याही चित्रकाराच्या चित्रासमोर जाताना मी माझ्या मनावरचे सगळे संस्कार बाजूला टाकता आले पाहिजे मला. आणि भारतीय मनावर तर आहेतच, पण मराठी मनावर काही गोष्टींचे संस्कार हातोडा मारून मारून केलेले आहेत गेल्या 40-50 वर्षामध्ये. तुम्ही काय केलं तर पुरोगामी आणि काय केलं नाही तर केलं तर प्रतिगामी. आमची कल्चरल आयकॉनसुद्धा आपल्याच माणसांनी ठरवून टाकली आहे, त्याच्या पलीकडे आमची जाण्याची तयारी नाही. पुलं मोठेच होते आणि पुलांशी माझा स्नेहही होता. पण पुलांना मी नेहमी म्हणत असं की नेहमी कुमार 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 काय, कुमार मोठेच आहेत, काही प्रश्नच नाही. मी तर ते वेडाच आहे कुमारांचा. पण आमिर खान आहेत, मोगूबाई होते तेव्हा, मल्लिकार्जुनाबद्दल बोलायचं थोडं, गुलाम अली खान तेव्हा म्हणजे 60च्या सुमाराला गुलाम अली खान सुद्धा गात होते. म्हटलं इतकी मोठी गायक त्यांच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? तुम्ही महाराष्ट्राला फक्त कुमारांबद्दल सांगितलं, त्यामुळे त्या काळी आपल्याला कलेत खूप रस आहे असं मानणारे जे लोक ते फक्त कुमार 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 करायचे. आता मुकुल 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 करतात. अरे दुसरं गाणं आहे ना. हे सगळे निरनिळ्या प्रकारचं गाणं एकत्र येऊन गायन तयार होतं. सगळे निरनिळ्या प्रकारचे चित्रकार येऊन चित्रकला सिद्ध होते. एका माणसाचं काम नाही आहे ते. पण ही कंडिशनिंग आहे, त्यामुळे महाराष्ट्राची अभिरुची नेहमी एकारलेली राहिलेली आहे. गाणं म्हणजे कुमार गंधर्व, आता नाट्यगीत म्हणजे वसंतराव, असं ते सगळं चाललेलं असतं. लेखन म्हणजे नेमाडे, असं ठरलेलं आहे आपल्याकडे. याच्यात नुकसान असं आहे की एका सामूहिक अभिरुचीचं नुकसान आहे याच्यामध्ये. एक ओपननेस, एक सरमासा, एक्लेक्टिक येट ओपन, अतिशय विचक्षण पण तरीसुद्धा सर्वसमावेशक अशी आपली अभिरुची बनलीच नाही. अशा लोकांना प्रभाकर कोलते काय करणार? मला वाटतं तिथल्याच वर्कशॉपमध्ये कोणीतरी आल्या बाई आणि की ह्या चित्रातला निळा रंग म्हणजे काय, तर प्रभाकर म्हणाला निळा रंग म्हणजे निळा रंग. बाई तूच निळा रंग हो तर तुला कळेल, नाही तर कठीण आहे. मग निळाच रंग आहे तो जर तुझ्याशी काही बोलतच नाही. पण त्यांनी बोलायचं तर माझी काही तयारी पाहिजे की नाही. हे सगळं मलासुद्धा भान उशिरा आलेलं आहे. माझ्या चित्रकलेमध्ये मी जेव्हा फारच घाबरल्यासारखा फिरत की आपल्याला काही कळत नाही, तेव्हा मला हळूहळू यायला भान की. आणि मग शेवटी ह्याच निष्कर्षाला मी आलो आहे प्रभाकर की आपण कलेला काय देतो देत नाही हे फारच महत्त्वाचं आहे. आपण काही फारसं देत नसतो, जमेल तेवढं आपण केलेलं असतं. योगदान वगैरे शब्द इतरांनी वापरावे पारितोषिक देताना, पैसे मिळतात बरे असतात ते. परंतु हा जर तुमच्या आतून तहान लागलेली आहे, जी कशाने युगायुगांची तहान म्हटलं तर आता फार अतिशयोक्ती, पण तहान आहे ती कशानेही शमत नाही, बाहेरच्या कशानेही शमत नाही. म्हणून तुम्ही सारखे चालत राहता आणि काहीतरी जे काय तुमच्या मनात आहे त्याला अनुभव देण्याचा प्रयत्न करता. हा सगळा सेल्फ प्युरिफिकेशनचा भाग आहे.
कारण जे तुम्ही शोधत आहात ते शुद्ध आहे आणि त्या शुद्धतेसाठी मग अनेक गोष्टींना नकार देत स्वतःला हे करत करत ऑस्टेअर सिम्पल असं आयुष्य तुम्हाला जगावं लागतं. मनाने तरी, शरीराने तुम्ही लक्झुरीत राहतो, मुद्दा नाही. आणि पुन्हा अनुभव म्हणजे काय परत, पण इथे सगळे घोळ असतात ना. लोक विचारतात की कशाबद्दल लिहित आहे तुम्ही, असं सांगता येत नाही बाबा मला. नाही म्हणजे काही विषय म्हटलं, हुंडाबळी, घटस्फोट, जातीय दंगे, असं काही तुम्हाला पाहिजे का माझ्याकडून, तर असं काही नाही आहे बाबा. मला असं काहीच नसतं माझ्याकडं, निश्चित सांगता येत नाही. कारण मला स्वतःलाच कल्पना नसते आपण कुठे चाललो होते लिहिताना. नागपूरला रजा आले होते. म्हणजे नागपूरचा क्लेम टू ग्रेटनेस इज रजा स्टेड इन नागपूर वेन ही वॉज अ यंग बॉय. आधी आठवले सरांच्याकडे ते राहिले आणि अजून शेवटपर्यंत नागपूरला येत राहिले त्यांच्याशी होत होतोपर्यंत. ते मी तेव्हा अगदी नवीन लेखक होतो, मला काय मला कोण ओळखतो नाही, ते महाराष्ट्रातच कोणी ओळखत नाही. पण रजांचा सत्कार झाला तर बरंच बोलले ते. तर मग काही प्रश्न वगैरे अपेक्षा होती त्यांची, कोणी उठेच ना, कारण रजा कोण इथपासून अंधार. तर म्हटलं नागपूरची थोडी लाज राखावी म्हणून मी उभारून प्रश्न विचारलो की एखादी अनुभव आपल्याला आलेला आहे, त्याचं काही व्याख्या करता येत नाही, त्याला नाव नाही, त्याचं स्वरूपही नीट कळलं नाही, पण मला अस्वस्थ वाटतं आणि मला तो व्यक्त करावासा वाटतो आणि मी तो करतो. आणि तो पूर्ण झाल्यावर लक्षात आलं की माझी निर्मिती आहे ती मूळ अनुभवापासून फारच दूर गेलेली आहे. असं चित्रकाराचं होतं का. तर ते माझ्याकडे म्हटलं, यू आर इन इट, यू आर इन इट. म्हटलं चला एक तरी शहाणा प्रश्न आपण विचारलेला आहे. व प्रभाकरलाही हा प्रश्न विचारायचा की असं होतं, अनुभव व्यक्त करत असताना त्याच्यात इकडचे तिकडचे स्रोत अशा रीतीनं मिसळत जातात की त्याचं स्वरूप बदलत बदलत जाऊन जी निर्मिती होते तिचं आणि अनेक मुळात तुम्हाला आलेल्या अनुभूतीचं पुष्कळ नातं नसतंच, किंवा जे असतं ते क्षीण असतं, किंवा असतं ते दुरान्वयन, म्हणजे त्याच्याही परी आहेत. तेव्हा इतकं पाऱ्यासारखं कळणारं ते जे दिसत नाही, अगोचर आहे, अदृश्य आहे, ते सगळं जर आम्हाला हाका मारीत आहे, ते व्यक्त करीत असताना अमूर्ततेशिवाय काही आधार नाही. आणि ह्याच्यासाठी मला लेखक आणि चित्रकार यांचा प्रचंड हेवा वाटतो. याचं कारण असं की त्यांच्या माध्यमामध्ये जे माध्यम त्यांनी वापरलं आहे त्याच्यातली त्यांची आयुध आहेत ती शुद्ध आहेत. लेखकाची आयुध शुद्धच नाही. मी भाषा वापरतो. भाषा ही माणसाने घडवलेली, त्याच्या बुद्धीनं घडवलेली भाषा आहे. प्रत्येक गोष्टीला याला हे म्हणायचं, याला हे म्हणायचं, हे आम्ही घडवलेलं आहे. प्रत्येक भाषेत वेगळ्या प्रकारे. आणि माणसाची बुद्धी जिथपर्यंत जाते, बुद्धीनंच घडवलेली गोष्ट असल्यामुळे बुद्धी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत ते शब्द जातात. जे जे बुद्धिगम्य आहे तिथपर्यंत शब्द जातात. पुढे काही शब्द काही केल्यास हरकत नाही. काही सजेशन आपण करू शकतो. अनेक प्रतिमा एकत्र आणून मग काही एखादा अनुभव आपण सजेस्ट करू शकतो. पण त्यासाठी म्हणजे करंदीकरांनी ज्ञानेश्वरांनी घेतलेला आक्षेप तोच आहे की किती प्रतिमा, किती प्रतिमा. इथे गाणाऱ्यांच्या समोर आमचा पूर्ण पराभव होतो. कारण कारण शब्दावर असोसिएशन्स आहेत ना, हिस्टॉरिकल ॲक्युम्युलेशन ऑफ मिनिंग्स, अनेक ऐतिहासिक गोष्टी शब्द. आता मी एक साधारण की देशद्रोही असा शब्द वापरला, तर त्याच्या संबोध की जेवढे म्हणून संकेत आहेत ते सगळे जागे होतात आणि ते जातच नाहीत त्याच्या शब्द सोडून. असं गाण्यात होत नाही. सारेगमपधनिसा आहे, शुद्ध स्वर आहेत, त्याला काहीही चिकटत नाही. ऋषभ ऋषभ आहे, गंधार गंधार आहे, पंचम पंचम आहे, त्याला कुठलीही आपले भौतिक मानवी अनुभव चिकटत नाहीत. त्याच्यामुळे त्याच्या इतकं शुद्ध माध्यम नाही. आणि नंतर रंग नैसर्गिक आहेत. म्हणून तुम्ही जिथे पोचता तू माझी किती तारीफ कर, आणि मला अतिशय आवडते तारीफ, मी निसंकोचपणे कबूल करतो. मी तर कुठेही गेलो की वाट पाहत असतो की पुरेशी तारीफ करतात की नाही. आणि आय कॅरी माय पोर्टेबल पेडेस्टल विथ मी की इन केस कोणी माझी तारीफ केली नाही तर आय हॅव माय ओन पेडेस्टल. त्याच्याबद्दल काय नाही, आमची एरवी करतो कोण तारीफ. पण ह्या बाबतीत मला हे वाटतो की ही माणसं पोचतात तिथे बाबा, हात तरी लावून येतात. आणि लेखकाला नाही, फार म्हणजे मला नाही जमलेलं, मला अजिबात जमलेलं नाही. आणि माझ्याजवळ माध्यम तर तेवढंच एक आहे. मग आता काय करायचं, तर त्याच्याबद्दल न बोलता दुसरंच काहीतरी बोलायचं. ही एक युक्ती असते.
दुसरंच काहीतरी बोलायचो. अवकाशाबद्दल बोलायचं तर कुठं अनुभवलं आहे अवकाश, तर सगळे अवकाश आणि काळ एकत्र आणून पाहिले मी, की जसं याच्या चित्रांमध्ये की भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, साहित्यातला काळ, इतिहासातला काळ, स्वप्नातला काळ, हे सगळे काळ आणि अवकाश एकत्र आणून आपल्या हातून काही साधता आहे का? तर त्याच्यावर माझ्या एक अतिशय जिवलग मित्राची, माझ्या एवढाच आहे नागपूरला तो, आणि त्याला खूप अभिमान आहे, तो माझं काही वाचत नाही म्हणून. पण त्यांनी हा लेख एक वाचला, तो त्यांनी मला फोन केला, भांग घेतो का बे आजकाल तोडून? तर मला ती प्रतिक्रिया आवडली, कारण मी अजून भांग घेतलेली नाही. पण धडपड ही आहे, साधत नाही, यशस्वी होत नाही असं सारखं वाटत राहतं. म्हणून मला तुम्हा लोकांचा हेवा वाटतो, कारण मला ते प्रतीत होतं ना की यांना अरे हे खूपच जवळ गेलेत त्याच्या, मी नाही गेलेलो. त्याच्यामुळे प्रभाकरच्या चित्रांनी मला नुसतं चित्र कसं पाहावं शिकवलं नाही, त्याच्या लेखांनी. हे पुस्तक महत्त्वाचं अशासाठी आहे की माझ्यासारख्या प्राथमिक अनुभव असलेल्या, चित्रांबद्दल प्राथमिक अनुभव असलेल्या माणसाला जर हे हळूहळू उद्युक्त करतं आणखी स्वतःला वाढवण्यासाठी. आणि ते कसं वाढवावं त्याच्याकडूनही त्याच्यात आहे. तुम्ही शहाणे वाचक असाल तर ते सापडतं तिथे. मूलभूत सिद्धांत त्याच्या लेखनातून हाती लागतात आणि ते सहज म्हणजे काय कसं काय बरं आहे ना अशा पद्धतीने येतात ते. कुठे आव नाही, अवडंबर नाही समीक्षेचा, ज्ञान दाखवण्याची हौस नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण बेसावत असतो, अरे हे तर सोपं आहे, असं नाही आहे ते. पण तर शहाणा वाचक असला तर हे सगळं लक्षात ठेवून तो पुढे पुढे जाईल. मला त्याचा फायदा झाला. तेव्हा प्रभाकरचे काही ऋणबिण मानत नाही मी, पण मला पुन्हा जर कधी वेळ आली तर माझी अशीच तारीफ कर, म्हणजे मला बरं वाटेल असं वाटतं. आता ह्या सगळ्या विवेचनामध्ये काही मुद्दे मला सुटलेले आहेत, ते कारण सगळे एकमेकात एक गुंतलेले आहेत. कला, कलाव्यवहार, कलावंत, आस्वादक, या 4 जणांची इप्सित काय, या 4 जणांची ट्रेनिंग काय, या 4 जणांचे प्रायोरिटीज काय, या 4 जणांवरची कंडिशनिंग्स काय, ह्या सगळ्या मिळून तो कलाव्यवहार सिद्ध होणार. त्यामुळे मी काय, प्रभाकर काय, आमच्या बेबी ते घाटे काय, आम्ही लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत नाही. याचं कारण असं की प्रत्येकाचं कंडिशनिंग वेगळं, प्रत्येकाचे अग्रक्रम वेगळे, प्रत्येकाची अपेक्षा असते ना. आणि मला फार हास्यास्पद अपेक्षा असतात. माझ्याकडे ते म्हणणार की तुमच्या लेखनात कुठेही हे दिसत नाही, सामाजिक जाणीव दिसत नाही. म्हटलं ते असं नाही ना, तर मग एक तर स्वीकारा, नाही तर तुम्ही मला बाजूलाच टाकून द्या वाईट लेखक म्हणून. पण नाही म्हणून तक्रार नका करू. नागपूरला यायचं म्हणायचं की हे काय, नागपूर गावावर आहे पण इथे बर्फ नाही पडत. ग्रेसच्या कवितेला म्हणायचं की नाही पण हे सामाजिक, म्हणजे मी जेवायला बसतो पण मी म्हणीन तेच माझ्या ताटात वाढा, नाहीतर तुम्ही गेलात आमच्या यादीतून. तर मला हे या सापळ्यात मी कधी सापडलो नाही, कारण मी नागपूरला राहतो. तिथे टीकाबिकाही फार उशिरा पोचते, त्याच्यामुळे मला वेळही नसतो. म्हणून मला कुतूहल आहे की प्रभाकरला ह्या प्रकारच्या चित्रकारच्या या क्षेत्रात असलेल्या लोकांना माहीत असेल की असा कधी हल्ले तुझ्यावर झाले का काय. पण हे सगळं पुरून उरतं आपल्यासाठी, याने काही फारसा फरकच पडत नाही आमच्या अंतर्जीवनावर. आम्ही आपलं काम करीत राहतो. याचं कारण असं की चाललं आहे आमचं आपल्या पद्धतीने. आणि ज्या दिवशी त्याच्या आवाक्यातील ते सगळं बिंदुनाद कलाती, त्याच्या पलीकडचा आवाक्य, त्या दिवशी तो कशाला बोलतो, तो मौनच होईल ना. जिवंत राहिला तरी मौन होईल. गायतोंडे निघाले होते त्या दिशेने असं मला वाटतं. जगाशी संपर्क करण्याची आवश्यकताच वाटत नाही, तापच होतो उलट. वेळी येऊन डोकं एकटे राहता कसं नाही आहे ना, एकटं कोणी नसतं. आता ही फार संतांची भाषा. सतीश शाळेकर मला जाहीरपणे हबहप म्हणतोच, पण अशा तऱ्हेची भूक लागलेली असणं तर हबहप म्हटलं तर म्हणजे मला काही संकोच होत नाही. महम्मद देशपांडेंची कविता तुम्हाला माहिती असेल, ती म्हणतो माझं भाषण सोपं. महम्मदच्या कविता अगदी थोड्या आहेत आणि सोप्या आहेत आणि समजतात, तरीसुद्धा त्या अत्यंत मूलभूत आहेत.
त्यांचा वनफूल हा संग्रह मौजेने काढला. त्याच्यानंतर काहीतरी 50 वर्षांनी आता ते गेल्यावर दुसरा संग्रह निघाला, अंतर्देही नावाचा. त्यांची तहान आहे की अंतरिक्ष फिरलो, पण तुम्हाला माहीत असेल कविता. पण मी ज्या तहानेबद्दल बोलते की सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. ही मूल प्रतिज्ञाही नसते, हा तो त्या मनाचा धर्म असतो. तसं माणसं वागतात, त्यांच्या हातून काही काम होतं, लोकांना आवडतं. पण असेही कलावंत आहेत, कलावंत नाही परत असेही लोक आहेत की ज्यांनी निर्मिती केली आहे, त्यांचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते जगाला माहीत नाही. असं एमिली डिकन्सननी आपल्या कविता कोणाला दाखवल्याच नाही. 1800 कविता सापडल्या ती गेल्यानंतर तिच्या घरात, तिच्याच खोलीत. म्हणजे काही गादीखाली ठेवलेल्या, काही कपाटात ठेवलेल्या, काही हाऊसकोटमध्ये ठेवलेल्या. चिटोरे 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 चिटोरे. 56व्या वर्षी गेली तोपर्यंत तिच्या 3 का 4 कविता कोणाच्या तरी हट्टामुळे का तिच्या नकळत छापल्या गेल्या होत्या. पण बाकी कोणालाही माहीत नव्हतं ही कविता करते म्हणून. तिला गरजच नव्हती त्याची. इमॉर्टॅलिटीबद्दलच बोलते ती सतत ती की नाव हाकारली आहे मी या अवकाशात आणि सगळं मागे पडत झालं. घर मागे पडली, चर्चेस मागे पडली, आता काळ आणि मी, अशी ती कविता आहे. किंवा मृत्यूवरची कविता काय, when death could not stop for me, sorry, when I could not stop for death, when I could not stop for death, he kindly stopped for me, and the carriage held just ourselves and eternity. त्या रथात इटर्निटी आम्ही दोघंच होतो. आता ही कविता तिनं आपल्या 10 बाय 10-15च्या बेडरूममध्ये बसून लिहून कुठेतरी टाकून दिली. ती गेल्यानंतर त्या 1800 कविता एकत्र आल्या. याचं कारण असं की ज्या सॉलिट्यूडच्या शोधात ती होती त्यात तिला इतर माणसांच्या सहवासाची, बक्षिसांची, पारितोषिकांची काही गरजच नव्हती. तर तिला मी कलावंत म्हणतो, अगदी यालाही म्हणतो. गायतोंडींच्याबद्दल प्रश्नच नाही. परंतु आपल्याकडे कुठे जबाबदार माणसं इथे आज आलेली नसतीलच, पण जबाबदार माणसं असली कोणी तर त्यांनी लक्षात घ्यावं की आम्हा आजकाल ते फार ना ते संडे पुलआउट्स निघतात. आम्हा कलावंतांच्या लाईफमध्ये ना असं असतं, ते हिंदी सिनेमातले हम कलाकारों की जिंदगी में वगैरे असं असतं. ते सिरियल लिहिणारे, सिरियलमध्ये काम करणारे, त्यांच्या खूप मुलाखती. तर आपली एकही एवढी मुलाखत आलेली नाही कुठे. रंगीत फोटो बिटो, मागे मरीन ड्राईव्ह असे त्यांचे फोटो असतात. ते सांगतात की मला जेव्हा हा कॅरेक्टर ऑफर झालं ना, तेव्हा मी डिरेक्टरला प्रॉब्लेमॅटिक असं ते सांगतात मराठीमध्ये, आणि आम्हा आर्टिस्टना जरा हे डिफिकल्टच जातं असं सांगतात. थँक गॉड वी आर नॉट आर्टिस्ट. आपण आर्टिस्ट नाहीत, ते बरं आहे. आपण आपलं धडपडतो आहोत काहीतरी काम करण्यात. मी तर आता तेही करत नाही. मी मस्त व्हरांड्यात बसलेला असतो कायम, दुपारी ब्रेड बनवतो. असेल काय, जो होगा सो होगा. प्रभू अजून काम करतो, पण प्रभू माझ्या 8 वर्षांनी लहान आहे. त्याच्यामुळे प्रभू काही तू माझ्यासारखा आराम करायला तुला अजून वेळ आहे, तू काम कर, चालू ठेव. असो, मी तुमचा खूप वेळ गेला, विस्कळीत बोललो, सगळं सुसंगत नव्हतं, सगळे मुद्दे एकमेकांशी जोडले नव्हते याची मला पूर्ण कल्पना आहे. पण हा विषय सगळा असा की साधारण 3-4-5 भाषणांमध्ये विभागाला जायला पाहिजे 1-1 तासांच्या, तर त्याच्यावर काहीतरी विवेचन करता येईल. आणि हे सुद्धा असं आहे की हे माझं आहे, माझ्यापुरतं हे बरोबर आहे असा माझा मुळीच दावा नाही. मला याची म्हणजे ह्या टप्प्यावर मी इथं आहे, हा असाच राहील असंही नाही. 50-55 वर्षाच्या लिखाणात या टप्प्यावर मी इथं आलो आणि उद्या बदली नाही, काय नेम नाही आहे. तो तुम्हाला पटलंच पाहिजे असंही नाही. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. परंतु मला तुमच्यासमोर हे मांडताना बरं वाटलं. याचं कारण असं की तुम्ही जबाबदारी ऐकणारे लोक आहात आणि आम्ही काही लोक गंभीरपणाने चाललेलं असतं आमचं काहीतरी. तर तुम्हाला तुमचे आभार मानतो आणि मी जातो. थँक्यू.